नमस्कार. आज आपण एका थोड्या वेगळ्या पण महत्त्वाच्या माहितीवर बोलणार आहोत. अमृता फडणवीस यांच्याबद्दलची ही गोष्ट आहे. एका तरुणीचं जीवन वाचवल्याची ही घटना आहे, जी कदाचित अनेकांना माहीत नसेल. याच घटनेचं आपण आज विश्लेषण करूया. हो बरोबर. ही माहिती जी आहे ती 2019 मधली आहे. मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर घडलेला हा प्रसंग. म्हणजे एका अत्यंत नाजूक परिस्थितीत दाखवलेलं प्रसंगावधान आणि त्यानंतरची मदत यावर आधारित ही माहिती. तर मग तपशील काय सांगतो? म्हणजे नेमकं काय घडलं होतं त्यावेळी? माहितीनुसार 2019 सालची गोष्ट आहे ही. मुंबईतलं एक स्टेशन, हं, तिथे साधारण 25-26 वर्षांची एक तरुणी होती हं. आणि ती म्हणजे आत्महत्येच्या विचाराने रेल्वे रुळांवर उतरली होती. अरे बापरे! म्हणजे परिस्थिती खूपच गंभीर असणार. हो ना. विचार करा, ट्रेन जवळ येतेय, प्लॅटफॉर्मवर लोक घाबरलेले आहेत, काय करावं कळत नाहीये कुणाला. आणि अशा वेळी म्हणतात की प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. अगदी. आणि तेव्हाच म्हणजे माहिती असं सांगते की त्याच वेळी तिथे अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यांच्या हे लक्षात आलं. अच्छा, मग? मग त्यांनी अजिबात वेळ घालवला नाही. म्हणजे लगेच धाव घेतली आणि तिथे जे सुरक्षा रक्षक होते त्यांच्या मदतीने त्या तरुणीला काही सेकंदात अक्षरशः खेचून प्लॅटफॉर्मवर घेतलं. म्हणजे अगदी वेळेवर उचललेलं पाऊल म्हणायचं. क्षणार्धात निर्णय घेऊन कृती. बरोबर. इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं माहितीमध्ये पण म्हटलंय, एक म्हणजे प्रसंगावधान म्हणजे तात्काळ निर्णय घेणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे धाडस, प्रत्यक्ष कृती करणं. पण गोष्ट इथेच संपत नाहीये. नाही बरोबर. कारण शारीरिक सुटका झाली, पण पुढे काय? हो, तेच. म्हणजे त्या घटनेनंतर काय झालं हे पण महत्वाचं आहे. माहितीनुसार त्या तरुणीच्या मानसिक आरोग्याच्या ज्या समस्या होत्या त्या समजून घेण्याचा प्रयत्न झाला. अच्छा, म्हणजे फक्त वाचवून सोडून दिलं नाही? नाही. उलट अमृता फडणवीस यांनी तिला वैद्यकीय मदत मिळावी, मानसोपचार मिळावा यासाठी पुढाकार घेतला, हे नमूद केलेलं आहे. हे महत्वाचं आहे. आणि